नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनैना द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर। तर चला सर्वांना शिवजयंतीच्या खूप 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 साऱ्या शिवमय शुभेच्छा। तर आज शिवजयंतीच्या निमित्ताने किमायाचं चाललेलं आहे। माझी जी पिगी बँक होती ना, तिने खूप दिवसांपासूनची म्हणजे त्यामध्ये रोज पैसे टाकायचे, तिला आलेले पैसे, तिच्या बाबांनी दिलेले पैसे किंवा बाबांनी पण कधी ना तिला त्याच्यामध्ये टाकण्यासाठी पैसे द्यायचे किंवा माझ्याकडे कधी सुट्टे पैसे असले ना तर ते मी तिला द्यायचे। तर ते टाकून तिने ती पिगी बँक, आम्ही तिला सांगितलेलं होतं की तुझ्या बड्डेच्या दिवशी आम्ही ती फोडणार आहोत आणि मग आपण त्याच्यातून खरेदी करू। पण आहे ना, तिच्या बड्डेच्या वेळेस आम्ही नेमकं विसरून गेलो, त्याच्यामुळे आता तिला इतकी थ्रिल झाली। सकाळपासून तिचं मागं लागलेली होती की तिला तिची पिगी बँक फोडायची, येणी हो अशी नाही फोडायची। तर आता मस्तपैकी ना किमाया तिची पिगी बँक फोडणार आहे, उद्घाटन करते आणि किती पैसे तिने जमा केले ना आपण ते पण बघूया। चला फोडा। तू बाबांना बोलव ना, बाबा तुला हेल्प करते। स्पर्शीला काय स्पर्शीला काही समजत नाही, पण आहे ना स्पर्शीचं असे जे की तू करते ना त्याचं फक्त आहे ना अनुकरण करायचं। आता ती पळाली ना, ही पण पळाली, फुल मूडमध्ये असते किंवा असली ती त्यांच्या मागे 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 मस्तपैकी फिरते। हे ना प्लास्टिकचं आहे। तेव्हा स्पर्श कि बाय आगं ठेवायचं होतं ना गं, तू लय हाऊस तुला। कशामध्ये? पर्स मध्ये ठेवणार आहे आणि तिने रेडी केलेले आहे तिचे पैसे, ती कशामध्ये ठेवणार आहे आणि त्या याचं काय घेणार आहे ग, त्या पैशांचं काय घेणार आहे की माया? खाऊ अजून दुधूला, हां अजून नाईट क्लोथ घ्यायचे तिला, त्याच्यामुळे ती हां हे बघ किती सुंदर कापलं बघ। एवढा गल्ला जमलेला आहे आणि आता मोजायचं आहे। तर मला नाही काही जमले नाही का? 10 तर दिलेच नाही तिला। 10 हे घ्या आता। 20 स्पर्शीला काय समजतं? 25 तू भरू द्यायला पाहिजे होतं, घाई खूप केली तू। 25 ते 25 झाली आणि स्पर्शीची गंमत पाहते तेव्हा स्पर्शीची नुसती घाई चालली। हा हे स्पर्शीने हात घातला। 6 8 थांब नको तसे नाही मोजायची, मोजून घ्यायची ती पहिल्यांदा। असे सगळे मिळून 260 रुपीज जमा झालेले किमायाच्या पिगी बँकमध्ये आहे ना किमाया? तिला मी म्हटलं पूर्ण होते पण तिने ऐकली नाही, तिने ती फोडायची खूप घाई केली। तर 260 रुपीजचा आता ती काय काय घेणार आहे बघू आपण। तर आहे ना उशीर बऱ्यापैकी झालेला आहे, पण स्वयंपाक माझा होत आलेला आहे। तिथं वरण टाकलेलं आहे, भात झालेला आहे आणि तिथं तुम्ही बघू शकता आपले कांदा भजीचं आहे ना ते भिजत ठेवलेलं होतं, तर त्याला छान मस्तपैकी पाणी सुटलेलं आहे। आता इथं कांदा भजी करणार आहे, चपात्या पण रेडी झालेल्या आहेत, माझा भात रेडी झालेला आहे। उशीर खूप झाला पण पूर्ण स्वयंपाक बनवायचा असंच असं थोडा उशीर होतो मला स्वयंपाकाला, एवढं याच्यात बेबूमुळे थोडीशी चिडचिड होते तिची। पण मग कसं पूर्ण स्वयंपाक केला म्हणजे मग सगळे व्यवस्थित जेवण करतात, पोटभर जेवण करतात, तर मग ते जरा छान वाटतं। तर चला आता फक्त कांदा भजी राहिलेली आहे, तर मस्तपैकी कांदा भजी करून घेते। किमायाचं आणि तिच्या बाबांचं त्यांचं बेबूला खेळवायचं काम चाललेलं आहे। तर चला आपण बघू कसे खेळता येते। वरती नको करू तिची मस्ती का लागल का तिच्या? अरे की तुझ्या बाईला जवळ घेऊन बसा ना तुम्ही। असं काय छान मस्तपैकी बसली वाफ घ्यायला, नाही तर एवढी शांत कधीच बसत नाही, मस्त वाफ घेते।
तर ना स्पर्शूच्या आहे ना वाफेच्या औषध संपलेलं होतं. तर मग म्हटलं चला त्या औषधच्या ज्या वायल्स असतात ना त्या घेऊन येऊ. तर त्या घेऊन आले, पण खूप मनामध्ये अशी धाकधूक होती माझ्या. म्हटलं ही घेते की नाही वाफ, आणि लागलीच मी तिला वाफ घ्यायला म्हणजे नेबुलायझेशनसाठी बसली. तर एवढं सुंदर तिने वाफ घेतली ना, अजिबात रड नाही का गाग नाही, मस्तपैकी तुम्हाला दाखवलं मी, व्हायल वगैरे लावली छान मस्तपैकी, आणि आता झोपलेली शांत. तर मस्त वाफ घेतली, रडली नाही काही नाही, दिवसेंदिवस मस्तपैकी म्हणजे हुशार इतकी आहे ना की तिचं तिचं तिला लगेच तिथल्या तिथं समजतं. तर चला आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. की बायाची जी पिगी बँक आहे ती आम्ही आज फोडली, ते तुमच्याबरोबर शेअर केलं. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. कारण काय होतं माहिती आहे का, मुलांना आहे ना ह्या अशा आणि छोट्या छोट्या गोष्टींमधून आहे ना पैसे साठवण्याची, पैशांचं इम्पॉर्टन्स, किंवा पैसे खर्च कसे करायचे, किंवा आपल्याजवळ किती पैसे असले तर आपण काय वस्तू घेतली पाहिजे, तर ह्या गोष्टींची ना थोडीशी सवय लागते किंवा माहिती होते थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही. किंवा कुठल्या गोष्टीसाठी किती पैसे लागतात, आपण पैसे पे केले तरच आपल्याला वस्तू मिळते. तर ह्या सगळ्या गोष्टींची ना माहिती होती, त्याच्यामुळे खरी मी तिला पिगी बँक साठवायला लावली होती. तर त्यातून मिळालेले पैसे जे आहे, जेव्हा मी तिला विचारलं ना की तू ह्या पैशांचं काय करणार आहे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तिने सांगितली ना की मी हे बाबांना दूध वाढण्यासाठी देणार आहे. म्हणजे स्वतःचे खर्चसुद्धा करण्यासाठी आपल्याला पैसा लागतो. तर ह्या गोष्टीची तिला एवढी जरी माहिती झाली ह्या वयामध्ये तरी खूप आहे. तर ह्या गोष्टीसाठीच मी खरी तिला पिगी बँक साठवायला लावली होती. आणि जो माझा एम होता किंवा जो माझा मोटो होता तो कंप्लीट म्हणजे झाला किंवा होण्यास मदत झाली, त्याचा मला खूप आनंद वाटला. तर म्हणजे आणि आता मी तिला पुन्हा अजून एक पिगी बँक देणार आहे साठवण्यासाठी. त्यातून कसं मुलांना आहे ना समजतं की पैसे कसे साठवायचे, किंवा आपण कशा पद्धतीने सेव्ह केलं पाहिजे पैशाची गरज किती आहे. तर ह्या अशा छोट्याशा गोष्टींसाठी मी तिला ह्या सगळ्या गोष्टींची सवय लावत असते. तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचीही यामागची काही कल्पना असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सुचवा. इथेच थांबते. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.